महेश जंजिरे यांनी दिल्लीच्या गुरुग्राममध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांसमोर केले शानदार संचलन। नवी दिल्ली येथील गुरुग्राममधील केंद्रीय राखीव पोलीस दल अकादमीत सीआरपीएफ मधील असिस्टंट कमांडंट या पदाचे 1 वर्षाचे अत्यंत खडतर असे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 46 अधिकाऱ्यांना आज दीक्षांत समारंभात देशसेवेची शपथ देण्यात आली। यावेळी झालेल्या पासिंग आउट परेडमध्ये श्रीगोंदा येथील महेश जंजिरे यांनी शानदार संचालन करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले। या परेडसाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमार यांच्यासह सीआरपीएफ चे विशेष महानिरीक्षक जकी अहमद, अकादमीचे संचालक अमित कुमार यांच्यासह सीआरपीएफ चे अधिकारी महेश शिंदे यांच्यासह प्रशिक्षण पूर्ण केलेल्या 46 असिस्टंट कमांडंट अधिकाऱ्यांचे कुटुंबीय व नातेवाईक उपस्थित होते। अहिल्यानगर येथील महेश जंजिरे यांनी 1 वर्षाच्या कठोर आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणानंतर असिस्टंट कमांडंट म्हणून उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले। त्यांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले। महेश जंजिरे यांच्या या यशामुळे अहिल्यानगरसह संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या या यशाने यूपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या तरुणांना प्रेरणा मिळत आहे। या दीक्षांत समारंभासाठी महेश जंजिरे यांचे वडील ईश्वर जंजिरे, आई सुनीता जंजिरे, पत्नी वास्तुविशारद काजल दरेकर, सामाजिक कार्यकर्ते सुनील दरेकर, अश्विनी दरेकर, ॲडव्होकेट सविता बोठे पाटील यांच्यासह अहिल्यानगर व श्रीगोंदा येथील विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती। नमस्कार सर्वांना, मी महेश सुनीता ईश्वर जंजिरे, असिस्टंट कमांडंट सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स। सध्या मी दिल्लीजवळील सीआरपीएफ अकॅडमी गुरुग्राम येथे माझं प्रशिक्षण पूर्ण करत आहे। आज आमचा दीक्षांत समारंभ झाला। या कार्यक्रमाला भारताचे माननीय गृहराज्यमंत्री श्री बंडी संजय कुमार हे उपस्थित होते आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत आम्हाला देशसेवेची शपथ देण्यात आली। मी आणि माझ्याबरोबरचे 46 अधिकारी आज देशसेवेमध्ये रुजू होत आहोत। मी सांगू इच्छितो की माझं जे शिक्षण आहे ते ग्रामीण भागात झालं आणि मूळतः मराठी मीडियममध्ये झालं, पण तरीही मला जी प्रशासनात येण्याची आवड होती त्यामुळे मी यूपीएससीचा अभ्यास चालू केला आणि मला सांगावंसं वाटतंय की या प्रवासात माझ्या आई वडील, नातेवाईक, मित्रमंडळी यांनी मला मोलाची साथ दिली आणि त्यामुळेच मी यूपीएससीची परीक्षा पास करू शकलो। मला वाटते की आपल्या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांनाही प्रशासनात यावे आणि देशासाठी काहीतरी करावे। त्यामुळे माझे हे ग्रामीण तरुणांना आव्हान आहे की कोणताही न्यूनगंड न बाळगता तुम्ही जर कठोर मेहनत केली, सतत प्रयत्न केलेत, जिद्द ठेवलीत, चिकाटी ठेवलीत तर तुम्ही ही परीक्षा पास करू शकता। जय हिंद, जय सीआरपीएफ।